फळबाग फुलवायची हो हे यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. बरोबर. शिंदे साहेब तुम्ही सांगा जरा. लातूरला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व कशाला देता? असू द्या, ते नाशिककर पुन्हा सगळं व्यवस्थित तर बोलतील. माझी ही जवळजवळ चौथ्यांदा भेट आहे. हा हा या अशा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये बरं. घाडगे साहेबांनी ह्या संताच्या भूमीत हा. या ब्रह्मांडानं ज्या पांडुरंगानं इथं ज्यांना त्या दाऱ्यामध्ये दर्शन दिलं. हो आता हे जे काय आधुनिक शेती करण्यासाठी जे शेतकरी आलेले आहेत, काही नाशिकहून आलेले आहेत, हो. काही बसव कल्याणहून आलेले आहेत, हो हो त्यांच्या पुढे एक आदर्श असा मूर्तिमंत आहे. बरोबर. कमीत कमी पाण्यामध्ये हो. शेतीमध्ये कसं आपण विकास करावा हो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्तात्रय घाडगे साहेब. बरोबर. माझी ही चौथ्यांदा भेट आहे. हो फळ लागवडीकडे माझा जरी कल नसला हो. तरी त्यांच्याकडे ह्या माळरानावर ज्यांनी हे काही नंदनवन उभं केलंय हो. ते नंदनवन उभं केलेलं बघून अशी उर्मी येते बरोबर. की आपण सुद्धा असं हॉर्टिकल्चर मध्ये उतरावं. आणि त्यांनी जे दोन ज्या जाती केलेल्या आहेत, हो. ज्या एका राजकारणी धुरंधर नेत्याच्या नावाने केलेले आणि संताच्या नावाने केलेले, हो. त्यांच्याबद्दल मी तुमचं म्हणजे अक्षरशः कौतुक करतो. बरोबर. आणि एवढं बोलून मी थांबतो. हां बोला तुम्ही नाशिककर. नाही तर तुम्ही बसव कल्याणच्या अगोदर बोला, मग पुन्हा ते नहीं, बोलतील. इसमें बोलो, कन्नड़ में बोलो, कोई कन्नड़ दिक्कत में नहीं, बोलो, अपन हिंदी में बोलो, बोलो कन्नड़ में बोलो. कन्नड़ में. नमस्कार. Yes. नमस्कार दत्तात्रय साहब जी. और नमस्कार शिंदे साहब. हाँ हम यहाँ पे आए हैं. शिंदे साहब के परिचय हुआ कुछ महीने पहले. यस जो उन्होंने चिक्पी के हम्म. मतलब चने के संशोधक भी है जी. और अच्छा किसान भी है. अच्छा तो उसके बाद क्या है, हमारा एक बैरन लैंड जैसा है. अच्छा. हम समझते थे हमारा जमीन बहुत ही खराब है. हम्म. तो हमारा अनुमान जो था दिमाग में, हाँ ये पौधा उगाने के लिए हम्म. क्या है, हिम्मत चाहिए, मोटिवेशन चाहिए, अच्छा प्लानिंग चाहिए. यस Or it does not depend on the soil and the conditions that you have. Yes. Any condition that you have, you can still grow, better plants. Is what I have understood today. यस He took us to the farm all around. यहाँ पे बहुत सारे वेराइटीज देखने को मिले, जैसे Yes. जाम हो गया, आम हो गया. हाँ और the other ice breaker was यस ये जो सुपारी के जो प्लांट है. यस तो हम सोचते थे कि सिर्फ ये वेस्टर्न घाट में कम टेम्परेचर में आएगा. यहाँ पे टेम्परेचर भी ज़्यादा है, पानी भी नहीं है. स्टिल ये देखेंगे और विजिट करेंगे सब. यस 2-3 साल के बाद इसका रिजल्ट कैसा है, यस. जरूर यहाँ से कुछ ना कुछ सीखने को मिला है. थैंक यू वेरी मच. धन्यवाद. आपण बोला. सर नमस्कार. नमस्ते. आम्ही नाशिकवरून आलेलो आहे. हो एक आमची टीम आहे हो जी माऊली ऑर्गॅनिक म्हणून पूर्ण प्रसिद्ध आहे भारतभर. व्हेरी गुड. तर मित्रांनो, या शेतीमध्ये सरांनी जे प्रयोग केलेले आहे, त्यातल्या Yes. त्यांनी 2 व्हरायट्या चूज केलेल्या आहेत, शरद आणि आणि एक सावता. सावता. ह्या 2 व्हरायट्या अतिशय सुंदर अशा व्हरायट्या आहेत. हो पण त्याबरोबर इथं जे शिकायचं जे म्हटलं तुम्ही, तर नक्की या. तर त्यांनी एका बागेत कमीत कमी 5-6 व्हरायट्या हो एकत्र लावून हो त्या आंब्याची क्वालिटी सुधारते हो. याबद्दल सुंदर अशी माहिती दिलेली आहे. हो हो ही माहिती अत्यंत उपयुक्त शेतकऱ्यांसाठी. हो आणि या खडकाळ जमिनीत हो ड्रीप इरिगेशनचे विविध प्रयोग झालेले आहेत. त्यातून त्यांना जे नवीन चूज झालेले ड्रीप, हो ते पण त्यांनी चांगली माहिती दिलेली. एन ड्रीप एन ड्रीप. इस्रायल तंत्रज्ञान. इस्रायल बेस्ड. हो. आणि त्याचबरोबर ह्या खराब अशा जमिनीत असा चांगला असा मोर हम्म. कसा काढता येईल आणि त्याच्यावर मधमाशांचं पालन कसं हो करून अत्यंत सुंदर असं उत्पन्न घेता येईल. हो जे म्हणताय मधमाशी निसर्गातून गेली हो तर पूर्ण जी सृष्टी आहे ती कोलॅप्स व्हायला कारण घडेल. अगदी पण बरोबर. इथं मधमाशीसाठी जे काम करताय सर, ते पण अतिशय सुंदर आहे. बरोबर. आणि सरांचं कौतुक करायचं म्हणजे त्यांनी वडिलांची सेवा करायसाठी, आईची सेवा करायसाठी मळ्यात आले. आणि आज त्यांनी ही त्यांची 1-2 तासाची आम्ही मुलाखत घेतल्यानंतर, ही माहिती मिळाल्यानंतर, हो हे जे सुंदर प्रयोग केलेले त्यांनी अतिशय सुंदर, आणि ते शेतकऱ्यांना हो अतिशय साथ देणारे. आणि त्यांनी ज्या व्हरायटी आणलेल्या आहेत त्यांचं नक्कीच तुम्ही लागवड करा आणि त्याचा फायदा पूर्ण भारतभर लोकांना व्हावा. त्यांचं 71 वय आहे आणि या वयात ते करताय. अतिशय सुंदर असा प्रयोग आहे. शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचा आहे. त्यांना भेट द्यावी. ही आमची माऊली ऑर्गॅनिकची टीम आहे नाशिकमधली. बरोबर. त्याबद्दल आम्ही एवढंच सांगू इच्छितो. साहेब, एकीकडं शेतकरी आत्महत्या करतोय, महाराष्ट्रातला तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. काय सांगाल नेमकं शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं कार्बनचं महत्त्व सरांनी जे इथं केलेलं आहे, हो ज्यांच्याकडे पॉईंट
किती होता सर कार्बन? सुरुवातीचा 0.6 कार्बन होता, त्यांनी 1.5 वर नेलेला आहे ना. माऊली यातच काम करते, कार्बन कसा सुधारावा येस सर, जमिनीचा. येस येस. तर अतिशय सुंदर अशी माहिती कार्बनची घ्यायची असेल तरी सराईकडे या. हो, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तो आम्हाला आनंद वाटला का कोणीतरी कार्बन मध्ये काम करते, का फक्त माऊलीच करते. अरे आणि कोणीतरी माणूस आम्हाला भेटलाय माऊलीला साथ, तर आम्हाला आनंद आला त्याचा. नक्कीच नक्की नक्की. तुम्ही बोला, कोण बोलतोय साहेब? शेती सगळे करताच आज, बरोबर, पण मग शेती बरोबर शाश्वत शेती सगळ्यात महत्वाची आहे. अगदी बरोबर. त्याच्यात पण मग रेसिड्यू फ्री हो आणि निसर्गाच्या बरोबर राहून बरोबर जी शेती केली जाते, हो. याचं एक एक आदर्श उदाहरण सरांनी दिलंय बरोबर. आणि स्वतः बनवलंय सगळं. हो ना, हो एक ना. खडकाळ मालरानावर त्यांनी एक नवीन पिढीसाठी एक सोनेरी स्वप्न हो. किंवा सोनेरी पाठ हो. हे दाखवण्याचं काम केलंय. बरोबर. जे आज तरुण वर्ग शेतीतून लांब पडतोय, बरोबर. प्रत्येकाला हो. बिझनेस करायचा आहे हो. किंवा मग नोकरीच्या मागे आहे. नोकरी करायची आहे किंवा मग पॅकेज मिळवायचं हो हो हो. त्याच्यापेक्षा शेती कशी फायदेशीर होऊ शकते. हो ना. आणि त्याच्यातून जे आपण जे कामं करतोय बाहेरचे शेती व्यतिरिक्त, हो ना, ते साधारण शेतीमधून जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल हो ना. याचं एक शाश्वत उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळेल. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं आधुनिक शेती आणि प्राचीन शेती हो. या दोन्हीची एक उत्तम सांगड इथं घातलेली आहे. बरोबर बरोबर बरोबर. एक आहे की या ठिकाणी जे आपण काम उभा केलेलं आहे, ज्याच्यामध्ये माणसाची जी निगेटिव्हिटी आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भातलं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. पण आज इथं जे आम्ही काम उभं केलं आहे त्याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे. कारण या ठिकाणी आपल्या देशाचे कृषी मंत्री असलेले, संरक्षण मंत्री असलेले शरद पवार साहेब आलेले आहेत. या ठिकाणी 5 विद्यापीठं आले आहेत. या ठिकाणी कृषी मंत्री तुमच्याच भागातले आहेत, माणिकराव कोकाटे 4-5 तास आमचे बागेत होते. आणि ह्यामुळं आज आम्हालासुद्धा वाटतं की ज्या महाराष्ट्रातल्या आत्महत्या घडत आहेत त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित आमच्या ह्या सावता महाराज आंबा बागेतनं जाईल. कारण जे गणित या ठिकाणचं आहे ते जर गणित समजून घेतलं तर आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी कदापिही आत्महत्या करणार नाही. त्याच्यामध्ये जे एक वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये आपण फार काय केलं आहे असं नाही, निमित्त आपण असो. पण ज्या सावता महाराजांनी 12व्या शतकामध्ये कामात सांगितलेलं आहे, बसव कल्याणचे लोक आलेत, बसवेश्वरांनी सुद्धा हेच काम केलेलं आहे. ह्याच पद्धतीचं काम त्यांचंही आहे. महात्मा फुलेंनी हेच काम केलेलं आहे. आणि पंजाबराव देशमुख असतील, अगदी आत्ताच्या पिढीतले शरद पवार असतील, त्यांचंही काम तेच आहे. त्याच वाटेवरून आपण चाललेलो आहोत. आपण सर्वजण आत्ता आलात. आमच्या बागेतला हा जो आता मोहर आहे, सेटिंग चांगलं चालू आहे. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा आमची बाग बघायला या, आंब्याची चव चाखायला या. वेगवेगळ्या जाती आपण ज्या या ठिकाणी 18 व्हरायटी आपल्या बागेत आहेत, त्या 18 जातीचे आंबे खायला या. अशा पद्धतीचं आपल्याला आमंत्रण आम्ही आजच देतो आहे. आणि त्या हिशोबानं आपण प्लॅनिंग करून आपण या. तुमच्यासुद्धा भागात जर अशा पद्धतीचं काही तुम्हाला उभा करायचं असेल तर त्यासाठीसुद्धा ह्या सावता महाराज आंबा बागेच्या वतीनं सगळं सहकार्य आपण आपल्याला देऊ. ही ग्वाही, ही खात्री. धन्यवाद. धन्यवाद.